मिळालेल्या आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शनमुळे. माझं नाव आर डी मखदूम. मी मिरजेचा आहे. 1960मधून वालचंद कॉलेज म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री फर्स्ट क्लासमध्ये घेतली. आपल्याला कल्पना असेल की 30 वर्षापूर्वी इंजिनियर फर्स्ट क्लास होणं आणि त्यातसुद्धा सिव्हिलमध्ये फर्स्ट क्लास इम्पॉसिबल होतं. हा 4 किंवा 5 मुलं मला वाटतं युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट क्लासमध्ये यायची. त्यानंतर मी IITचा एमटेक केला आहे. तो सुद्धा स्ट्रक्चरमध्ये. कोणाला कल्पना असेल स्ट्रक्चरमध्ये ॲडमिशन मिळालं आजसुद्धा बघून घ्यावं की नेक्स्ट टू इम्पॉसिबल. त्यासुद्धा IIT संस्थेमधून असा एक भयंकर घमेंडखोर आणि ज्याला म्हणतो की आपण माझ्या अंगात सगळं कर्तृत्व आहे, देवबेव काही आपल्याला पत्ता नाही. दुसऱ्या विषयात मी मिरजेचा एवढ्या करता म्हटलं मी कृष्णाकाठचा आहे. दुधावरती जगलेला मनुष्य आहे. तब्येत म्हणजे तुम्ही 10 मजल्यावर उडी मारू तर मरणार नाही अशी तब्येत माझी होती. त्यामुळे कधी डॉक्टरकडे गेलो नव्हतो मी. 1900 म्हणजे थोडंसं इंग्लिशमध्ये शब्द येतील म्हणजे 82मध्ये मला पहिल्यांदा सगळ्या साईटवरती मी अक्षरशः चक्कर येऊन पडलो. मी डॉक्टर कधी गेलो नव्हतो. सहज डॉक्टरना दाखवायला गेलो की डॉक्टर काय झालं जरा बघा. डॉक्टरने काय पाहिलं वगैरे असं जे काय असेल ते म्हणाले की तुम्हाला लो ब्लड प्रेशर दिसतं, तुम्ही साखर खिशामध्ये ठेवा म्हणजे बरं होईल. पण अनफॉर्च्युनेटली साखर ठेवूनसुद्धा काही परिणाम झाला नाही. मी आपल्याला कल्पना देतो की 15 मे 1982 रोजी मला हे मुक्तानंद स्वामीचा मठ आपण पाहिला असेल. त्या मुक्तानंद स्वामीमध्ये लायब्ररी बिल्डिंगचं माझं काम चालू होतं. त्या स्लॅबवरती मी त्या दिवशी पडलो तर पडलोच, पण चढताना 2 वेळा बसावं लागलं. त्या दिवशी घरी जातानासुद्धा की 3 वेळा मी 3rd फ्लोअरवर 3 प्रत्येक जिन्यावरती बसायला लागलं. त्यानंतर घरचे जवळ घाबरले नाही. म्हटलं की आपण डॉक्टरकडे जावं कारण ते काहीतरी जरा सिरियस दिसतं. त्याच्या अगोदर मला कधी फारसं डॉक्टरकडे जावं लागलं नाही किंवा औषध पण कधी घ्यावं लागलं नाही. किंवा इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल मी एज्युकेटेड मनुष्य आहे पण तुम्ही पण आश्चर्य केला की तुमचा ब्लड ग्रुप काय हा म्हणजे अगदी जस्ट बिलीव मी ब्लड ग्रुप काय आहे मला स्वतःला माहीत नव्हता कारण गरज कधी भासली नव्हती. त्यानंतर मी अग्रवाल क्लिनिक जे मुंबईला आहे त्या अग्रवाल क्लिनिकमध्ये ॲडमिट झालो. ते म्हणाले की ह्यांच्या सगळ्या आता टेस्ट करू. तर टेस्ट केला सगळ्या. त्याच्यामध्ये काय एक्सरे म्हणा ब्लड म्हणा ते सगळ्या गोष्टी गेल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट नोटीसमध्ये आली त्यांच्या की ह्याचा जो हेमोग्लोबिन असतो ज्याच्यामध्ये ब्लडमध्ये हेमोग्लोबिन हा त्यावेळेस 9पर्यंत खाली आला होता. त्यामुळे की तुम्ही बेड रेस्ट घ्या काय करायचं ते बघू. त्यानंतर नेक्स्ट डे ते इट वॉज म्हणजे कंटिन्युअसली इट वॉज ड्रॉपिंग की दुसऱ्या दिवशी बघितलं ते 7पर्यंत खाली आलं होतं. त्यांना विचार केला तर मोठ्या मुलाचा माझा ग्रुप एकच निघाला. त्याच्यामध्ये ब्लड घेतलं. It went to 11. Again after 3rd day it came to 7 and it started again down and down. म्हणजे एक स्टेज अशी होती की इट वॉज म्हणजे लास्ट चेक केलं ते